महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती असणार आहे की इंदोरमध्ये जर कचरा टाकला, कुठं चॉकलेटचा कागद जरी टाकला, कुणी कागद जरी टाकला, तर CCTV फुटेज आहे आणि त्याला हजारोचा दंड केला जातो व्यक्तीला. पण महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांच्या खालची जे उपायुक्त याची जी जबाबदारी आहे ते कुठल्याही प्रकारे त्यामध्ये लक्ष देत नाहीत. आज पाऊस जरी झाला तर त्यांच्याकडे लक्ष नसतं. आणि म्हणून हे सगळ्या लोकांनी कुठेतरी बारकाव याच्यामध्ये उपायुक्ताच्या दर्जाने लोकांनी याच्यावर लक्ष द्यावं. कुठं कचरा टाकत असेल तर आत्तापर्यंत मागच्या 16-17 वर्षामध्ये कोणाला दंडसुद्धा झालेला नाही. आज बांधकामाचं मटेरियल रस्त्यावर पडलेलं असतं, त्याने नाल्या तुंबतात, स्टॉर्म वॉटरच्या लाईन झाल्यात त्या बंद झालेल्या आहेत. पण उपायुक्त जे लोकांवरती जबाबदारी आहे ते लोक याच्यामध्ये कुठेही आपल्याला गांभीर्याने दिसत नाही. त्यामुळे ह्या लोकांवर उपायुक्ताचा देखील जर प्रस्ताव हे जर काम करण्यात इच्छुक नसतील साहेब, तर ह्या लोकांचा प्रस्ताव तुम्ही शासनाकडे पाठवा. यांना शासनाचा फुकट पगार देऊ नये. कारण की आज आम्ही नगरसेवक तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडून काय अडचण झालेली होती, म्हणजे तुमच्याकडून नाही पण कॉन्ट्रॅक्टरकडून अडचण झाली, पण आमचे नगरसेवक गप्प बसले नाहीत. हे सगळे स्वतःच्या स्वखर्चाने गाड्या लावल्या, स्वखर्चाने त्यांनी कचरा उचलला आणि एक दिवस नाही जवळपास महिनाभर या लोकांनी ट्रॅक्टर लावले, JCB लावले, उचलले. पण तुमचे जे काही उपायुक्त असतात यांच्याकडे जबाबदारी, तो माणूस कधी कोणाला भेटला सुद्धा नाही की तुम्ही कचरा उचलताय किंवा तुम्ही काय करा. त्यामुळे असे लोक जे काम करण्यास इच्छुक नाहीत त्यांना तुम्ही इथे ठेवू नका. याचा विनाकारण रोष जनतेचा हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती येतो. पण तरी देखील ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता स्वतः ट्रॅक्टर लावून, स्वतः JCB लावून ही साफसफाईची मोहीम हाती घेतली आणि दिवाळीच्या पूर्वी बऱ्यापैकी मदत आपल्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला केलेली आहे. त्यामुळे आजचा जो नवीन ह्या ज्या गाड्या आल्यात, जी काही पूर्वीची काम करणारी कंपनी होती त्यांनी बारकाईने लक्ष द्यावं. या गाड्या वाढवल्यात, त्या सकाळच्या टायमिंगला ठेवाव्यात. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.